भोंदूबाबा अशोक खरातवर आणखी एक गुन्हा दाखल. नरबळी आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत कारवाई. 2018 ते 2025 दरम्यान फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप. खरात विरोधात आतापर्यंत 8 गुन्हे दाखल. भोंदू अशोक खरात प्रकरणाचा सर्व तपास एसआयटी करणार. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात असलेले 7 गुन्हे एसआयटीकडे वर्ग. खरातच्या मालमत्तेची चौकशी होणार. भोंदूबाबा अशोक खरातला नाशिक प्रशासनाकडून शस्त्र परवाना. खरातच्या फार्म हाऊसवरनं 21 काडतुसं जप्त. त्यानं 5 काडतुसं कशासाठी वापरली याचा तपास सुरू. भोंदूबाबा खरातचा पेनड्राईव्ह बाहेर आल्यास 3 मंत्र्यांची विकेट जाणार. पुरावा संपवण्यासाठी खरातचा एन्काउंटर देखील होऊ शकतो. विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा. भोंदू खरातच्या नांग्या ठेचल्या पाहिजेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा संताप. तर फोटोवरनं राजकारण नको. माझ्याकडे अनेकांचे राज. ताश का राज ही रहने दो. शिंदेंचा इशारा. आकाश पाताळ एक करू. अजित पवारांचा घातपात असल्यास सोडणार नाही. दादांच्या विमान अपघातावरनं मुख्यमंत्री फडणवीसांकडनं कारवाईचं आश्वासन. कर्नाटकात गुन्हा दाखल होणं बेकायदेशीर. फडणवीसांची माहिती. एडीआर झाला तरी एफआयआर करता येतो. रोहित पवारांचं मुख्यमंत्र्यांना उत्तर. तर राहुल गांधींनी कर्नाटकचं नाव घेतलं नाही. जिथे न्याय मिळेल तिथे जा असं सांगितलं. दिल्ली भेटीवरील आरोपांवरनं रोहित पवारांचं स्पष्टीकरण. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी खारगे समितीचा अहवाल सादर. अहवालात पार्थ पवारांचा उल्लेख नाही. शीतल तेजवानी, दिग्विजय पाटलांसह 2 अधिकाऱ्यांवरती कारवाईची टांगती तलवार. तपासात आणखी कोणी दोषी आढळल्यास कारवाई होणार. खारगे समितीचा तपासावर महत्वपूर्ण शेरा. ठाकरेंच्या खासदारांसोबत झालेल्या बैठकीत प्रियांका चतुर्वेदींचा संताप. राऊतांनी राज्यसभेसाठी पवारांचं नाव का घेतलं? चतुर्वेदींचा सवाल. सूत्रांची माहिती. तर पक्षप्रमुख मी. अंतिम निर्णय मीच घेणार होतो. ठाकरेंकडनं समजूत काढण्याचा प्रयत्न. संजय राऊतांनी बैठकीत खडाजंगी झाल्याचं वृत्त फेटाळलं. मी बैठकीत नव्हतो पण तिथं असं काही घडलेलं नाही. संजय राऊतांची प्रतिक्रिया. मुंबईतील गॅस टंचाईचा कामगारांना मोठा फटका. हॉटेल व्यवसाय ठप्प झाल्यामुळे कामगारांचे हाल. गॅस अभावी कामगारांचं शहरातनं गावाकडे पलायन. तिसऱ्या दिवशी पेट्रोल पंपावर गर्दी कायम. पेट्रोल टंचाईच्या भीतीनं लोकांच्या रांगा. पुरेसा पेट्रोल आणि डिझेल साठा असल्याची जिल्हा प्रशासनाची माहिती. देशभरात आज रामनवमीचा उत्साह. अयोध्येसह नाशिक, शिर्डी, मुंबई, नागपूर, शेगाव, पुण्यात दर्शनासाठी भाविकांची गर्दी. अनेक ठिकाणी शोभायात्रा काढण्यात येणार. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक मे महिन्यात वाहतुकीसाठी खुला होणार. प्रकल्पाचं 97.60% काम पूर्ण. लोणावळा घाटातील वाहतूक कोंडीतनं कायमची सुटका मिळणार. हवामान बदलाचा फटका बसलेल्या फळबागांना दिलासा. आंबा, काजू उत्पादकांसाठी हेक्टरी 22,000 रुपयांची मदत. तर धान उत्पादकांनाही बोनस मिळणार. मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. देशात उडान योजनेचा मोठा विस्तार होणार. 100 नवीन विमानतळं आणि 200 आधुनिक हेलिपॅड उभारले जाणार. केंद्र सरकारचा निर्णय. पुढच्या 10 वर्षात हवाई वाहतुकीसाठी 28,840 कोटींचा खर्च. मराठीशाहीचा इतिहासकार हरपला. महाराष्ट्राचे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांचं निधन. वयाच्या 85व्या वर्षी घेतला.